मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात. त्या भारतामध्ये स्त्री शक्तीची पूजा होत होती आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की त्या भारतामध्ये पुरुषां एवढाच सन्मान हा स्त्रियांना होता. त्या भारतामध्ये स्त्री शक्तीची पूजा होत होती आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की भारत त्या अत्युच्च शिखरावर गेला. आणि आपण बघा, भारताचं पतन कुठे आहे? भारताचं पतन दोनच गोष्टींमध्ये आहे. ज्यावेळी भारत आपल्या माता भगिनींचा किंवा स्त्रियांचा सन्मान करायला विसरला, स्त्रियांचा दर्जा जेव्हा समाजामध्ये खाली गेला आणि ज्यावेळेस समाज जाती व्यवस्थेत विखंडित झाला, त्याच वेळी भारत गुलाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच पुन्हा एकदा समृद्ध भारताचा प्रवास जर आपल्याला करायचा आहे तर त्या प्रवासामध्ये आमच्या माता भगिनींना सोबत घेऊन केलेला प्रवास हाच शाश्वत प्रवास होणार आहे. आणि हेच आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी ओळखलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोदीजींनी केलेली उपाययोजना ही आपण सगळ्यांनी बघितली. अगदी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून झालेली सुरुवात ही लखपती दीदीपर्यंत येऊन पोहोचली. हा प्रवास अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा प्रवास आहे. ज्या भारतामध्ये अनेक भागांमध्ये केवळ मुलगी जन्माला येऊ नये म्हणून स्त्री भ्रूणाची हत्या केली जात होती, त्या ठिकाणी बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ याच्या माध्यमातून जे लिंग गुणोत्तर आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सुधारलं. अनेक ठिकाणी तर 1000 पुरुषांच्या मागे 800 पर्यंत महिलांची संख्या आली होती. आणि त्याच्यामुळे किती अडचणी तयार होतात आपण बघा. त्याच्यामुळे काही ठिकाणी लग्नांच्या समस्या निर्माण झाल्या होत्या, परिवाराच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यातनं महिलांच्या विरुद्ध ज्या काही लैंगिक अत्याचाराच्या घटना होतात त्या घटनांमध्ये वाढ होती, ट्रॅफिकिंगमध्ये वाढ झाली होती. अशा सगळ्या गोष्टी या ज्यावेळेस हे गुणोत्तर कमी होतं त्यावेळेस तयार होतात. मोदीजींनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये लक्षणीय याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आपण बघितलं. आणि आमच्या मुलींकरता शिक्षणाची दारं उघडी केली, मुलींकरता अनेक योजना आणल्या. आज मला सांगताना आनंद वाटतो की मोदीजींनी आणलेल्या मुद्रा योजनेमध्ये 60% लाभार्थी या महिला आणि मुली आहेत. 60%. याचा अर्थ काय आहे? या करोडो आमच्या बहिणी मुद्रा योजनेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. गेल्या 10 वर्षात मोदीजींनी 25 कोटी परिवारांना गरिबीच्या बाहेर आणलं. हे बाहेर आणत असताना मोदीजींनी याचाच वापर केला की आमच्या महिलांना सक्षम करून त्यांनाही अर्थव्यवस्थेच्या चक्रामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून तो परिवार देखील त्या ठिकाणी बाहेर काढायचा असा प्रयत्न त्यांनी केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.